आई चहा दे जरा, मी बाहेर जाणार आहे. पिंकी आत्ता बसले ना ग. काही काम नाही आहे तुला? होय मला बसवलंय ना सुनन. काही काम नाहीये. एकानं मग आता घरी पोरी आल्यात, त्यांची मुलं आल्यात, मग काम लागणार करायला नको नातवांचं लेकींचं. पण मदत करायला पाहिजे आईला. केली सकाळपासून केली. बायकोला बोलून घ्यायचा. मी काय करणार नाही. तुला कळत नाही? बहिणी आल्या जरा थांब म्हणायचं बायकोला. लगेच घालवलायस आम्ही पण आल्यावर. ह्याला फिरायला मिळत नाही. याला निवांत बायको गेल्यावर. तू आली नाही आता माहेरला? मग आलोय, आल्यावर मग जरा बायकोन थांबाय नको? मग तू जसं आलास की माहेरला तसं माझी बायको गेली नाही माहेरला. झालं की 4 दिवस यायचं. म्हणला नाहीस बरं आमच्या बहिणी आल्या थांब 2 दिवस. मग झाले की 4 दिवस. हिने बी जायचं नाही लगेच. आम्ही का जाऊ? आल्या आम्ही का जाऊ? मग ती काय येऊ दे. मग यायला पाहिजे, जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर. का तुझ्या नंदा आल्या नाही वाटतं? आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय. आम्ही काय बिन करता काय आलो नाही, सगळं करून आलोय आम्ही. तुझ्या नंदा तासभर आल्या असतील. राहायलाच आलेले आमच्या नंदा. बरं आत्ता विषय तो का मला चहा पाजणार आहे का? मला का तर तेवढ्यासाठी बायकोला परत बोलवू? मग बोलव, फोन लाव, ये म्हणाव तिला. आम्हाला कोण देत नाही, तू चहा येऊन करून दे म्हणून सांग. ये म्हणाव, आता झाली सुट्टी. आणि तिने म्हटली तर तुमच्या बहिणी सुट्टी संपली का नाही म्हणून? नाही म्हणायचं. होय तू बरं बायकोची बाजू घेतोस, बहिणीची बरं बाजू घेत नाहीस. मी बाजू घ्यायला नाही ग. आता म्हटलास की काय म्हटलास आता? अरे हा प्रश्न होता, उत्तर नव्हतं. उत्तर तुमच्याकडे घ्यालोय. मी काय विचारलं, जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं. आमच्या बहिणी येणार, तू यायला पाहिजेस. मग तिचा भाऊ जर म्हटला तर मग माझी तिची बहीण भाऊजं म्हणली राहणार. तर, तिची भाऊजं म्हणली तर आमची ननंद किती येत्या म्हणून म्हणणार नाही? ती बी म्हणणारच की. तोंडावर नाही माघारी तर म्हणणारच ना. माघारी सगळ्याच बोलतात ग. मग तसंच असतंय, माघारी सगळीच बोलत्या. बर आता तू तिला बोलायला, ती तुला बोलते, ही तुला बोलते, तू हिला बोलते, ही तिला बोलते, ती मग तुला आईला काम बोलते. लागत नाही, तिनं पण म्हणायला पाहिजे. मग आता ते तू झालं, बी आल्या तसं माझं. जरा आईला मदत करायचं. वर्षभर करतोय येत आम्ही. नाही करतोय आम्ही. काय मदत? सकाळी उठल्यापासून बोंबलत तिला काम लावायला. उठल्यापासून पोरांचं आवरलं, लोटून तुझ्या काढलं, पोरांचं तू आवरलीस. पुसली. जरा फरशी पुसायचं, पुसली, लोटून भांडी काढलं, पोरं घासायचं. पसारा करतात त्याला मग आम्ही ही काय का करणार? वैतागल्या? सून नाही म्हणून वैतागले ती. अगो बाई गमन बायको कमी किती घाण करून ठेवल्या ते. तिची बायको घाण करणार आणि आम्ही स्वच्छ करणार म्हणून. बघ तो पसारा बागाला बातमी बहीण बघते. बघ ती गरोदर असं सगळं करायला लागली. हा बघ तू बघ, तू तुझ्या बायकोला बोलव रे. पुण्याचं करून आणलाय ती गरोदर असताना काम करल्या आणि तू ठणठणत असताना मेकअप करून मैत्रिणीशी भेटायला मग चालल्या. जायला नको. वर्षात 2 वर्षात एकदा भेटतोय आम्ही, का रोज भेटतोय आम्ही? खरं तुम्ही मला का घ्यायला बायकांच्या? तुझ्या बायकोला कळत नाही, मी तुला कळत नाही. बघ मी नवरा म्हणून तू कधी तर जरा आईची बाजू घ्यायचं, जरा बहिणीची बाजू घ्यायचं. काय उठल्या सुटल्या नुसतं बायकोचीच बाजू घ्यायची. तेव्हा कोणाची बाजू घेत नाही मी. कधी आईची बाजू घेत नाही, कधी बायकोची बाजू घेत नाही, कधी बहिणीची बाजू घेत नाही. कधी तुमच्यामध्ये पडत नाही पाहिजे. माझी बायको घरात आहे. तू ये, माझ्या आईला होत नाही, बीपी आहे, साखर आहे, सगळं होय आहे. म्हणायला पाहिजे. होत नाही, तू बायकोला बोलवून काय पाहिजे? हे काल बोललो आपण फिरून आला, आपल्या बायकोला लावून दिला, आपण जाऊन फिरून आला 2 दिवस. मी. हे काल बोललो. दिवाळीचे पैसे त्या पुरुषनी ते रक्षाबंधन आम्हाला भाऊबीजचा पैसे सुद्धा दिला नाही, ओवाळणी सुद्धा आम्हाला वाटला नाही. ओवाळणे आपल्याला चालत होतं. बरं ओवाळणी चालत नाही, मग चालत द्यायला काय होतं, चालत होतंय? होतं मग काय द्यायला सांगा? काय होतंय? द्यायचं बहिणींना. ओवाळी नसलं तर बहिणींना प्रेमानं द्यायचं. ओवाळ नाही खरं ठेवा, असू दे, काय तर घ्या जावा कवा हाय. तुम्ही ओवाळलाच नाही तर आम्ही ओवाळणे कुठे? तुम्हाला सुतकच होतं, सुतक होतं तुम्हाला. चालत नाही. तुम्हाला म्हणजे का? आम्ही आता पवार नाही, खवरे आहे आम्ही. सुतक तुम्हाला होतं, आम्हाला नव्हतं. मग कसं सुटका? त्या बहिणीला एक 5,000, ह्या बहिणीला एक 5,000 हो. ओवाळण्याला द्यायचा होतास. 5,000 5,000 का गं? 2 वर्ष. 10,000 द्याय पाहिजे. 10,000 2 वर्ष झालं लई कपडे काय घेऊन. नको, लई काय नको, एक 5,000 दे आम्हाला. 5,000 नाही, 10,000 त्याच्या बाण मग ठेवलंय. 2 वर्ष झाली मला कपडे घेऊन. बाबा एवढं मिळवून कपडे ठेवलाय, घेत निदान नाही, बहिणीला कपडे घेत 5,000 तरी दे. ए, कपडे घेत नाही म्हणता येईल. कपडे कोण आणते रे? बाबा आणतोय, बाबा आणतोय, बाबा. मला का धरलायचा खरं? बरोबर आहे, तू बायकोला लाज ताब्यात करणार ठेवायला आम्ही. पाहिजेस. ताब्यात आता ती काय दिवसभर तर तुझ्या संग असल्या दोघी गुलू 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 करत बसतात की होय, होय. इथं. काय गुलू 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 करताय?
ते कसं आहे, एकत्र असले की गुलगुल करायला लागतंय. दाखवायचं दात वेगळं. आणि नवऱ्याला सांगायचं दात दात वेगळं वेगळं. असतं. बरोबर फोन करून बरोबर बोलला. मला कंटाळा आलाय, मला हेच होत नाही, मला तेच होत नाही. बरोबर. तू ऐकायचं नाही बायकोचं लक्षात अगं ठेव. खरं आज काय माझं बायकोचं ऐकायचं नाही. कानात मी आता बहिऱ्याचं मशीन घालणार. बायकोच काय मी आईचं बी ऐकणार. मी काय करणार? माझं नवरा ऐकायला माझी काही तक्रारच नसते. तुझी तक्रार मग आता तुझ्या तास झालं तू बायकोची तक्रार तक्रार लई सांगायला. तुझ्या तास बायकोची झालं तक्रार सांगायलास की आई. आम्ही तक्रार सांगाल नाही, तू सांगू इथं बोंबलत आलास. मी काय बोंबलो नाही. चहा दे, मी चहा दे, मागितलो दे, फक्त. का? आमचा की बायकोला बोलून चहा दे चहा दे मला तू करून दे. आता आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही? केलं आई म्हणून का नाही किती वर्षापासून आता सगळा संसार लग्न तुमचा आहे. होऊपर्यंत तुम्ही बघायला पाहिजे आता जन्माला सगळं. दिल्यापासून लग्न होऊपर्यंत तुझं सगळं केलेलं आहे. त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं. कुलपातच ठेव. कुलपात ठेवून काय करायचं? गुगल की फर फोन फुटू दे की दुसऱ्या आणतो. बघूया. आणजा दुसरी बाजू. सप्लाय आणजा. आणि दान कुठे ठेवतोय? आणू घरात. घरात ठेवणार आणि कुठं ठेवणार? कुठं म्हणजे बांधा बंगला आणि ठेव जा. बंगला कशाला पाहिजे? बायको आमच्यावर ठेवायला का? चालतंय आता एकाला 2 बायका. हं. नको बे, मला काही सण व्हायचं नाही. कशाला असं घे की. 2 बहिणी, एक आई आणि एक बायको. होय बहिणी तुझ्या काय उरावर करता? अगं 2 बहिणी, एक आई आणि एक बहिणी, बायको बहिणी, याचा सांभाळ मी बहिणी, करायला बहिणी, म्हणालोय. बहिणी, काय मी काय म्हटलो बहिणी उरावर बसल्यात म्हणून? बहिणी बहिणी काय म्हणू नकोस. बहिणीचा निम्मा हक्क बसतोय लक्षात मग ठेव. दे जा की. हं. आम्हाला नकोच आहे काय? सप्लाय विषय. आम्हाला नकोच आहे काय? सप्लाय विषय. तरी सुद्धा तू द्यायचं सुखात. 5,000 10,000 कॉल लागले तिला दे. 5,000 10,000 देते बघ. काय बोलते बघ. सदा पैसे मागले हे मी रिकामीच आहे. आणि मग गरीब माणूस बघ, राबून पोट भरणार नाही काय? आम्हाला ह्याला रक्षाबंधनला पण पैसे काढला नाहीस, आता ह्याला भाऊबीजला पण पैसे काढला नाहीस. ते 5,000 हे 5,000 मला 10,000 तिला 10,000 द्यायला पाहिजे. बर रक्षाबंधनला का घातलं नाही? काय घातला नाहीस? 500 रुपये घातलायस नुसतं. आणि त्या बहिणीला तर पैशाला घातलाच महत्व नाही. नाही. आणि त्या बहिणीला तर काय घातलाच नाही. त्या बहिणीला सुतू गुतू तवा त्या बहिणीला तिला राखी सुतू बांधलीच गुतू नाही. आता द्यायचा होता. आम्हाला आता पाहिजेत की तिला कसं- आम्ही मागणार त्या की हक्कानं. बहिणीनं मला एक राखी 1000 बांधली दिलाय, नाही. 1000 दे. मग तू काय म्हटलं? बरं, ह्या बहिणीने तू बाण म्हटलो 2-3 बांधलेला तर दिवसांना. द्यायचं. होय, मी बांधला बांधलो, लिहिला मला दिलं 500 की. रुपये दिलास. तसं नाही हे ग बाई तुला. काय येत नाही 500 रुपयाला तर. 500 येत नाही काय? माझी दिवाळीची खरेदी झाली 500. काय सांगतोय आता काय 10,000 खर्च 10,000 करणार. खर्च आणि करून ते आलाय. पैसे झाले चैनी पैसे करून आलाय. उगत काढलो कसं अब्रू हाय ते सगळं चालतच राहिलं आणि उगत हे करू नकोस. कधी तर समाधान बाबाला करून काय द्यावं. विचारल्याशिवाय करत नाही. काय बाबा करावं? काय आता काय करायचं असलं? होय. धनंजय नुसतं काय लेख करूया? लागतोय, धनंजय, धनंजय, काय धनंजय. करूया? हा? हिचा तर माझा ना त्या बाबाचा काय समज? होय, मग तुझं भांडण कोणा संग आहे? कोणाचं सुन संग आहे ना? अजिबात नाही. अजिबात नाही. सप्लाय विषय नाही सप्लाय विषय. हाय खरं तिनं बी व्यवस्थित मी कसं करतोय की नाही तसं. तुझं भांडण कोणा संग आहे? सुनं संघ ब्यायला थांब. संघ ब्यायला एखाद्या संघ ब्यायला घ्यायचंच नाही. तिनं काय केलंय? हा लेखी जो बांधू मोठा इथं नाही, घरात. नाही, नाही, लेखी होय, हाय तू नाही थोडं. तुला आई नाही नाही मी सांगतो. जोपर्यंत आई बाबा आहे तोपर्यंत आम्ही त्या येणार. पुरी येणार. जोपर्यंत आई बाबा आहे आणि त्या सगळं पुरी आम्ही येणार. हक्काने घेणार. रोज या रोज येणार नाही आम्ही. रोज घ्या रोज कसं येतील आता तुझी बायको दररोज जाऊन बसेल पाठव. सुट्टीला येणार का आम्ही दिवाळीला? आम्ही जायचंच यायचं नाही काय आधी पाठव मधी? काय पाठव म्हणतोय जायचंच नाही मी नाही होय. जाणार. मी नाही जाणार. मग आणि किती चांगली सून पाहिजे तुला होय. सांग. माहेरला जायचं नाव काढत नाही. काढत नाही हिने आल्यावर जायचं नावच काढत नाही. नंदाला पळत्या होय. नंदाला पळणार आणि ते. नंदाला भांड्याला भांडं काम लागतं. करायला लागतंय. घरात काम करायला कशाला लागतंय. होते भांडणं? एकत्र राहायला का भांडणं होत्या? होय. तू असं नाक फुगवणार आणि असं करणार ला आले आम्ही भांड. नाक फुगवतच नाही का? हायच कुठं फुगवायला आजून असू बसले. द्या, आम्ही कधी काय बोलतच नाही कोणाला. नाही ते काय विषय नाही. सोड पिंकी तुझं काय विषय नाही. पण मला काय म्हणायचं माहिती काय आईचं वांदो कोणा सांग आत्ता वांदो काय सून इथं जागेवर काम नाही होत नाही. बरोबर. आईला काम होत नाही. हे बघ तुझ्या 2 लेकी जाऊ दे. इथं आता माहेरला आल्यात. सांगतो, ऐक की. मी सांगतो ऐक माझं पहिलं ऐकायचं मग यस पुढचं बोलायचं. यस तिचं आता गेली जाऊ कोण? दे 4 दिवस सुनबाई गेली चल गेली का नाही गेले. बरं आता सुतूक आले आम्हाला हा. आणि मम्मी तुम्ही एकट्यात ती भांडीवाली बी नाही त्यात होय. ती बी गेल्या बोंबलत. मी आहे ना. बरं ही तर तू काळजी घासतो करायची. भांडी. भांडीवाली आली नाही तिला फोन हा? लावायचा. मी घासतो आमच्या ना. मम्मी एकट्या आता तुझी आहेत, लेक आल्या पाठवायचं. तुझ्या लेकी आल्या त्या लेकी दोन्ही. करूच लागतात आता बघ ते आतलं काढायला लागलं पतारा. मी पण येतो. हं.
आता आलाय 2 दिवस तू काय जाऊन करू फिरून नको येणार. भाऊबीज आणि घालते. रक्षाबंधनचा पैसे तेवढं द्या तुम्हाला मला. नेमकं कामाचं टेन्शन आहे का त्या पैशाचं गेलेल्या पैशाचं टेन्शन आहे बरोबर आहे आम्ही हक्कानं मागणार आम्हाला नको तसं नाही ते टेन्शन पैशाचं असू दे कशाचं असू दे काय तर असू दे खरं म्हणजे मी तुझ्या तुमच्या बायकोला- मध्ये येऊन तसं नाही, तुझ्या मला बायको- साधारणतः तुझ्या 10,000ला झक्कू लागणार आहे लागणारच आहे लागणार आम्ही घेणार नाही का हे बघ किती कोटीला लागण्यापेक्षा 10,000ला लागल्याला काय वाईट आहे होय कुठलं कोट होय कुठून लागल्यापेक्षा 10,000 लागलं काय वाईट आहे काळा कोट काय लाल कोट तुला कोट पाहिजे तुला हा पाहिजे तो मागून की ते राहू माझ्याकडे दे. कोटच कोट आहे माझ्याकडे सांगतोय, ते राहू दे ते पैशाचा संबंध नाही होय पैशाचा संबंध नाही सप्लाय संबंध नाही. ते 10,000 तसं कुठलं नाही. ते नाही, आम्हाला ते दिवस पाहिजे द्यायलाच की. पाहिजे सोड ते विषय सोडून आम्ही बोल. घेणारच का होय, द्यायलाच पाहिजे होय, बहिणीसनी. पाहिजे बर आम्हाला. ठीक आहे पैशाचा तर विषय सपला म्हणजे 10,000 बुडलं नाही पैसे संपला नाही हे झालं नाही आता देणार तू द्याय पाहिजे होय द्यायला पाहिजे होय आताच्या दिवाळीच्या आता माझ्या आम्हाला पोरीस- 10,000 पिंके हे कड मी केलेलं आठवते अजिबात काय बोल नको काय बोलू नको मला माझ्या बाबांनी केलाय गबस तुझ्या बाबाला पैसे दिल तो अजिबात नाही. असं अजिबात नाही. कुठं नाही दिलते आलं. होय, का हे किती तुला सांगतो की 12 ग्रामचा आहे. 12 का 13 ग्राम ते लग्नात घातलेला आहे लग्नामध्ये मीच दिलत का हे माझं कड मला तोडलो लग्नात timing दिलेला असतो. एवढा तुझं डायनिंग दिलं तेवढंच पिंके दिलेलं. कड तोडलो माझं माझ्या आणि 2 अंगठ्या मला तोडलो चांगलं आठवतंय, आणि चेन पहिले 3.5 लग्न- तोळ्याची नाही. तोडलोय पप्पांना दिलं असं करू नको पिंके मी बघ फक्त बिन बोलता दिले ग पिंके बोलून दिलं नाही ग लग्न झालं तर पहिल्या रक्षाबंधनला मला शिगडी घेऊन दिलेला तेवढंच त्याच्यावर तू शिगडी? काय दिला नाहीस मला शिगडी 9,000 रुपये शिगडी महागाईच आहे अजून 14 वर्ष झाली राहू दे आम्हाला तुझ्या आम्हाला लग्नाला 14 वर्ष झाली पिंके होय, 14 वर्ष आली आमच्या लग्नाला तरी बी माहेरला इथेच मग आई बाबा तोपर्यंत येणारच आहे. बायकोचं बोल रे इथं दुसरं कुठं होय, बहिणीचं तुझं बोल. बायको सांग, आमचं तुझ्या काढ बायकोचं नको. बोल. दुसरं काय बोल नको माझ्या बायकोच काय होय आता यायचं आहे की नाही तुझ्या बायकोन पण म्हणायला परवा पाहिजे दिवशी गेली आहे तुझ्या बायको- हो, मी त्याच्या दुसऱ्या बायकोनं पण दिवशी. म्हणायला पाहिजे अहो असू दे बहिणीने एक द्याचा हो आणि एक 5,000 द्याचा म्हणायला पाहिजे कवा या. तोंडात आहे आता काय यांचं बायकोला मात्र सगळं पैसे खर्चाला देतोय उचलून कवा देत नाही पिंके हा, दोन आई माणूस देतोय. तुझ्याकडे दोन घेत्या माणूस, पैसे विमान नाही हळूहळू देतोय. नाही दिलो कधी पण दिलो तर तुला येऊन बाहेर सांगतो आई तुला 2,000 दिलोय नाही दारात आल्यावर 4,000 होय. काय आणि सांगतोय दिलोय की ही दिलोय म्हणते 4,000 मग बायकोला द्यायचं आईला पण द्यायला पाहिजे आईला पण नाही अगं या दोघांचा विषय एकत्र आहे देतच नाही मला ग ती. ती मागत नाही ती मागत्या होय. ती घेत्या काय मी त्यात ते- नवऱ्याकडे घेऊन देतोय काय त्यात सांगतोस त्यात हे 500 वीसच ढाकत्या पैसे. ती 500 ढाकत्या दापतच नाही आमचं तेच सांगत दापायचं काय गरजच नाही त्रास आहे होय गरजच नाही दापायची काय गरज आहे तू मला का घ्यायला मध्ये बघ, हाय ते बघ. सगळं माझ्या तुझी हातात आहे. बायको मला तुलाच दापायची काय बोलणार गरज आम्ही नाही. आम्ही कुणाला अरे बोलणार पण घरातल्या भांडणात बाईच्या भांडणामध्ये पुरुषाला मध्ये घेऊ नका पुरुष कुणाची बाजू घेणार आईची घेणार बहिणीची घेणार का बायकोची घेणार अरे घेऊ योग्य आहे शकत ते नाही घ्यायचं. नाही घेऊ शकत नाही ना योग्य- समज अरे तू बघ, योग्य आहेस माझ्या आईला समज होत तू नाही. योग्य आहेस माझ्या आईला होत नाही ऐक ना तू समज का गेलीस? तू योग्य वर आहेस गेलीस. ऐक तर तू गेलीस योग्य ते आहेस गेलीस. मी बाजू एक दिवस घेतलो राहा की 4 दिवस आता बाकीच्या सुना आहेत का नाही किती सून आहेत का काय तुला म्हणतात? अगं किती सून आहेत तुला एकुलचं झाडून पोरगं एकच झाल्यावर सून आहे बाई तुझ्या मग आम्ही त्याला जातो झाडून झाल्यावर जातो असं म्हणतात बाहेरचं मिजू नको सून एकच आहे कशाला बाहेरचं मोजू आणि तू तर कशाला बाहेरच करशील हे बघ तू चुकलीस किंवा तू बरोबर असलीस मी तुझी बाजू घेतलो तर तिला वाईट वाटणार हिला वाईट वाटणार मी तिची बाजू घेतलो सगळं तर तुझ्या तुला वाईट हातात आहे. वाटणार सगळं हिला वाईट तुझ्या वाटणार हातात आहे. मी हिची सगळं बाजू तुझ्या- घेतलो सगळं तर तुला तुझ्या वाईट हातात आहे. वाटणार काय संबंध तिला नाही. वाईट वाटणार बघ, चुकल्यावर माणूस बोलणारच माणूस चुकल्यावर बोलणार ग, पण ती काय चूक मान्य संबंध झाली आहे? पाहिजे ना. काय संबंध आहे काय संबंध आहे तू बायकोला बाहेरचं छातीत कळ आल्या बरं सगळा विषय राहू दे मला एक 5,000 तिला एक 5,000 दे आणि विषय बंद कर हे ऐकल्यावर छातीतल्या रक्त व्हायला बंद पडायला जर लांब जावा समाधानात जर लांब जावा लांब जावा समाधानात दे जरा बहिणीला जा गेट आउट पण छातीत दुखायला गेट आउट